अडले की फक्त हल्ले? नांदगावकरांचा प्रशासनाला थेट सवाल. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नगर परिषदेने मुख्य बाजारपेठेत मोठी कारवाई करत अनेक ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवली. मात्र ही कारवाई कायमस्वरूपी उपाय ठरणार की केवळ औपचारिकता, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. नांदगाव शहरातील प्रमुख मार्ग, वीर भगवान काकडीज मार्ग तसेच गांधी चौक आणि महापुरुषांच्या पुतळ्यांभोवती वाढलेल्या अतिक्रमणांवर नगर परिषदेने मोहीम उघडली. कारवाई दरम्यान रस्ते मोकळे झाले, वाहतुकीला दिलासा मिळाला आणि अनेक दिवसांनी बाजारपेठ अधिक खुली दिसू लागली. मात्र कारवाईची धूळ खाली बसण्याआधीच काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणांचे साहित्य दिसू लागल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की नियम पाळून व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा सार्वजनिक जागा व्यापणाऱ्यांना अधिक मोकळीक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे प्रामाणिक करदाते व्यापारी अडचणीत येत आहेत. नगर परिषदेच्या मालकीच्या काही व्यापारी जागा रिकाम्या असताना रस्त्यांवरील व्यवसाय का वाढत आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांची प्रतिक्रिया. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना गर्दीच्या भागातून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी आपत्कालीन वाहनांनाही वेगाने मार्ग मिळणे कठीण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अतिक्रमणाविरोधातील कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी ती सातत्यपूर्ण असावी अशी मागणी होत आहे. नियम सर्वांसाठी समान असतील आणि सार्वजनिक रस्ते कायमस्वरूपी मोकळे राहतील अशी अपेक्षा नांदगावकर व्यक्त करत आहेत. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. सर, आज नांदगाव नगरपालिकेमार्फत अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली. कुठे कुठे कोणत्या भागात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली? नांदगाव नगरपालिका हद्दीत आहे ना, अरुंद रस्ते असल्यामुळे आणि भाजीपालेवाले, फळवाले, चपलावाले, बरेच छोटे मोठे धंदा करणारे लोक रस्त्यावर बसत असतात आणि त्याच्यावर नागरिकांवर खूप मोठा परिणाम होत असतो, अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नगरपालिकेने दर आठवड्याला एक मोहीम घेण्याचे ठरवले आहे. आज मोहिमेचा पहिला दिवस होता. कालिका चौकापासून फुले पुतळा, गांधी पुतळा आणि आंबेडकर पुतळा आणि इकडे मस्तानी दर्गापर्यंत आज मोहीम घेतलेली आहे. ज्या लोकांनी अतिक्रमण करून हातगाडे लावले त्यांचे काही जप्त करण्यात आलेले आहे आणि पुन्हा दर आठवड्याला एक मोहीम घेऊन पुन्हा ते कसे बसणार नाही याबाबत निर्णय नगरपालिकेने घेण्यात आलेला आहे. भगवान महावीर काकडीज मार्ग जो आहे त्याच्या समोरील काही जे कॉर्नरला दुकानं आहे, त्यानंतर ते दुकानात आजचे त्यांचं हवाई अतिक्रमण व आज मितीलाही तसं अतिक्रमण दिसत आहे. प्रत्यक्ष तुम्ही राबवून सुद्धा ठीक आहे ना, पुढच्या आठवड्यात जी मोहीम राबवण्यात येतील, जे हवाई असतील, पत्रे असतील किंवा वाटे असतील ते काढण्यात येतील. अतिक्रमण मोहीम राबवत असताना याच्यावर गोरगरीबावर अन्याय होईल का? सरसकट आपण राबवणार? नाही, सरसकट गोरगरिबांना नाही. ज्यांचे गाळे स्वतःचे त्यांनी गाळ्यात बसायचे. रस्त्यावर जे बसत असतील त्यांच्यावर आम्ही त्यांचा बंदी करणार आहे. रस्त्यावर जे बसणार आहे त्यांच्यावर. लोकमान्य वाचनालयाच्या समोर गाळा 3 फुटाचा आहे, अतिक्रमण 12 फुटाचं वरती असतं. त्याचे कंटिन्यू बंदोबस्त होईल का? नक्कीच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.